नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बघू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती मार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि योजनांच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विभक्त जाती भटक्या तसेच विशेष मागास प्रवर्गातील केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर तुम्ही असाल मित्रांनो किंवा तुमचे रिलेटिव्ह कोणी असाल तर त्यांना मुख्य परीक्षेसाठी एकच रकमी अर्थसहाय्य योजना आलेली आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ठीक आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता आपण जाणून घेऊया. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. विद्यार्थी नॉन क्रिमिलियर गटातील मागासवर्गीय, विभक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. विद्यार्थी हा केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची उत्तीर्ण असावा मित्रांनो. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर अदर कोणत्या संस्थेपासून जर तुम्ही लाभ घेतला असेल मित्रांनो तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय नाही करू शकत. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण जाणून घेऊया. आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशपत्र लागणार आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर अर्ज कसा करावा तर बघू शकता मित्रांनो, महाज्योतीच्या या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला सक्सेसफुली अर्ज करावा लागेल. त्याची लिंक मी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईन. तर बघू शकता. अटी व शर्ती आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण अटी व शर्ती जाणून घेऊ. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलने अशा प्रकारचा अर्ज स्वीकार केला जाणार नाही मित्रांनो. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योतीचे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास तो विद्यार्थी कायदेशीर कारवाईस पात्र राहील. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असायला पाहिजे मित्रांनो. महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेकरता ग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर तुम्हाला कॉल करावा लागेल मित्रांनो. जर तुम्हाला अर्ज भरताना कोणती कंप्लेंट आली असेल किंवा ईमेलवर तुम्ही मेसेजसुद्धा करू शकता. ठीक आहे मित्रांनो. योजनेच्या सर्व माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. आणि अशाच प्रकारची माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो, कारण तुमच्यापासून अशा प्रकारच्या कोणतेही अपडेट मिस होता कामा नये. धन्यवाद.